श्री स्वामी समर्थ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये। आता आज आपण आलो आहोत दादर शिवाजी पार्क इथे समोरच भरले आहे आपलं येडापाव फेस्टिवल। सो आम्ही स्टार्टिंगला आतमध्ये गेल्यानंतर आम्हाला इथे लहान मुलांनी काढलेली काही चित्र दिसली। अनुश्रीलाही ते चित्र रंगवण्यासाठी उत्सुकता होती, तिनेही ते चित्र काढायला घेतली। सो त्यांनी एक पेपर दिला आणि अनुश्रीने चित्र रंगवायला सुरुवात केली। बाजूला असे सेल्फी पॉइंट पण होते जिथे आपण फोटो काढू शकत होतो। अनुश्रीने फायनली चित्र रंगवायला सुरुवात केली। त्यानंतर तिला तिथे एक गिफ्ट भेटलं आणि ती खूप खुश झाली। त्यानंतर आम्ही अनुश्री आणि आरोहीने सेल्फी काढण्यास सुरुवात केली। त्यानंतर आम्ही पहिला स्टॉल कव्हर करायला सुरुवात करूया स्टॉलला एक्सप्लोर करण्यासाठी। सो आपल्याला पहिला इकडे स्टॉल जो हमेशा आपल्याला दिसतो तो म्हणजे पानाचा। सो वेगवेगळ्याचे असे आपल्याला पान इकडे खायला भेटतात, बघायला भेटतात। सो तुम्ही प्रत्येक महोत्सवामध्ये आपल्याला हे स्टॉल आपल्याला बघतो आपण। त्यानंतर आपण इकडे टी शर्ट बघतो जिथे टी शर्ट छापून भेटतात, जे कस्टमाइज असतात किंवा ऑलरेडी छापलेले असतात। त्यानंतर इकडे आपल्याला खरवस बघायला भेटते, कारण प्रत्येक महोत्सवामध्ये वेगळे खरवसचे प्राइजेस। त्याप्रमाणे इकडे 150 रुपये ते 150 रुपयापासून आणि मसाला छास 15 रुपये। त्यानंतर आपल्याकडे कंदी पेढे हे बघायला भेटतील। कंदी पेढ्याचा मोह आपला अनुश्रीला आवरत नव्हताच, सो ती मागे लागली होती पेढे खाण्यासाठी। सो आणि ते इकडे आम्हाला सुंदर असं चित्र रेखाटणारा आपला मित्र भेटला, ज्याने छान असे स्केच बनवत होता। 400 रुपीज तो घेत होता। सो सकाळपासून ते रात्रीपर्यंत तो असे नवनवीन स्केचेस काढत होता। त्यानंतर इकडे आपल्याला चायनीज आयटम भेटलं। त्यानंतर फ्रँकी बघायला भेटले तिकडे। सो वडापाव आहे, पण येडापाव आणि वडापाव कॉम्बिनेशन समजलं नाही। सो इकडे आपला वडापाव जास्त बघायला नाही भेटले, वडापावचे वेगळे प्रकार बघायला भेटले असतात, खूप मजा आली असती। त्याने ते भेलचा स्टॉल दिसला आपल्याला। त्यानंतर आपण गेलो नेक्स्ट स्टॉलमध्ये, जिथे आपल्याला ब्रेडचे असे वेगवेगळे काहीतरी आयटम बघायला भेटले, वेगवेगळे काहीतरी बघायला भेटलं, ब्रेड चीज रोल आणि असे। सो ते एक रेडीमेड पण होते, नाही बघा तुम्ही बघू शकतो असे तर पॅकेटमध्ये आपल्याला भेटलं। त्यानंतर पाणीपुरी भेटली बघायला। सो त्यानंतर इकडे वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला खाद्यपदार्थ बघायला भेटतील। सो म्हणजे वेगवेगळे आयटम, युनिक आयटम आपल्याला बघायला भेटले इकडे। सो तेही आपण एक्सप्लोर केलेले आहेत। त्यानंतर आपले सावजी चिकन, हे आपला प्रत्येक कोकण महोत्सवामध्ये आहेत, कारण ह्यांना आम्ही ओळखतो छान असं। सो त्यांनी पण इकडे आपला एक स्टॉल मांडलेला, कारण की हे 2-2 ठिकाणी 3 ठिकाणी त्याचे स्टॉल असे असतात। सो इकडे आम्ही सावजी चिकन ट्राय केलं, तर तुम्ही पण ट्राय केलं असेलच। त्यानंतर आम्ही पुढे गेलो, जिथे आपल्याला मोमोजचे वेगवेगळे प्रकार बघायला भेटले, खूप छान असे बघू शकतो, वेगवेगळे कलर पण होते त्याला। सो ते आम्ही एक्सप्लोर करायचं। त्यानंतर आम्ही महेश मांजरेकर सरांच्या सुकासुकी या स्टॉलला भेट दिली। तिथे आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे असे नॉनव्हेजचे प्रकार भेटले। मेन म्हणजे सुका मच्छीचं कालवण, त्यानंतर बोंबील, त्यानंतर चिकन वडे। त्यानंतर त्यांनी आम्हाला मेनू दिला। सो मेनू आम्ही घेतला आणि थेट आम्ही गेलो पुढच्या स्टॉलला भेट द्यायला। तिकडे आम्हाला असे कबाबचे असे काही फूड्स बघायला भेटले, तो तेही आम्ही एक्सप्लोर केले। त्यानंतर आपल्याकडे शॉर्मा भेटला। त्यानंतर तिथे लेडीज पर्सपासून आपल्याला सुरुवात झाली। सो छान असे पर्स आपल्याला बघायला भेटतील इकडे बघा, वेगवेगळ्या प्रकारचे, खूप छान असं होतं। सो मजा आहे, लेडीज लोकांना खूप छान असं इकडे शॉपिंग करता येते। छान असे बॅगेज बघायला भेटले त्यांच्यासाठी। तो 300 ते 400 रुपयापासून इकडे स्टार्टिंग होती। त्यानंतर इकडे काही कोकणातले प्रोडक्ट बघायला भेटले, जसं की आपलं कोकम सिरप आहे, आगळ आहे, मध आहे, त्यानंतर आवळा सिरप आहे। त्यानंतर हे ऑर्गॅनिक आपल्याला काही प्रोडक्ट बघायला भेटले, जिथून तुम्हाला सोप किंवा ते ऑइल हे सगळं बघायला भेटतं। त्यानंतर इकडे आपल्याला चांगले मॅक्सी टॉप्स असे बघायला भेटतील, तेही आम्हाला बघायला भेटले। सो लेडीज वेअर खूप होते इथे छान छान असे। आणि त्यानंतर इकडे सेम होतं, इकडे आपल्याला टॉप बघायला भेटतात आहेत। त्यानंतर लहान मुलींचं फ्रॉक होतं, ते आय थिंक 600 रुपयाला आम्हाला सांगितलं, तेही खूप छान होतं। आणि जर टॉप बघायला गेलं तर आपल्याला 600 पासून टॉप्स होते इकडे स्टार्टिंग होते। सो तेही आम्ही एक्सप्लोर केलेले आहेत, तो छान होते, कपडाही छान होता तिकडे। सो तुम्ही बाय करू शकता। त्यानंतर आम्ही हे झाल्यानंतर पुढच्या नेक्स्ट स्टॉलला आम्ही व्हिजिट केलं, जिथे आपलं शोचं पीस होते, शो पीस असतात ते आपल्याला बघायला भेटले। जे आपला हे बघा असे फ्रेम्स असतात। सो छान छान असे होते, 150 रुपयापासून स्टार्टिंग होते, काही ना काही वेगवेगळ्या प्रकारचे आपले शो पीस बघायला भेटले। त्यानंतर आम्ही गेलो इकडे पुणेरी मस्तानी, जिथे आपल्याला आईस्क्रीम भेटत होतं, त्यानंतर फालुदा होतं, वेगवेगळ्या प्रकारचे हे बघा असे ज्यूस होते आपल्याकडे। सो
अनुश्रीला खायचं होतं पण आम्ही अवॉइड करून पुढचा स्टॉल गाठला. तिथे आम्हाला भेटला कला सत्विका सारीज. म्हणजे तिकडे आपल्याला वेगवेगळ्या साड्या भेटतात बघायला. त्याची स्टार्टिंगच होती इकडे 1500 रुपयापासून. सो बायकोनी स्टार्टिंग बघितली, साडीला हात लावला, तिथून आम्ही गेलो पुढच्या स्टॉलला. तिकडे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे असे ऑर्नामेंट्स भेटले लेडीज लोकांचे. सो पण छान होते आणि स्वस्त होते, एवढं काही नाही, 150 रुपयापासून स्टार्टिंग होते. सो ओके होते. नथ होत्या, त्यानंतर असं कानाला लावतं ती बाली होती, ते सगळं आपल्याला बघायला. नथ बघा किती सुंदर अशा नथ आपल्याला बघायला मिळाल्या. त्यानंतर गळ्यातले हार्स होते. सो खूप छान असा एक्सपिरियन्स होता इकडचा. छान होते सगळे प्रोडक्ट. हे बघा, हे कानाला लावण्यासाठी असं. सो तेही खूप हे बघा, हे असं लावू शकतो आपण असं. सो आरवीने ट्राय केला. त्यानंतर आम्ही पुढे अजून एक एक्सप्लोर केलं स्टॉल. तिथेही सेम होतं. हे बघा, असे वेगवेगळ्या प्रकारचे. इकडे आपल्या 600-700 रुपयापासून स्टार्टिंग होती. त्याने इकडे आपल्या होतं घाणीचं तेल. त्यानंतर त्यांनी आम्हाला लाकडी घाणीवरचे तेलाचे प्रोडक्ट दाखवले. सो त्यांनी बोर्ड होता, तिथे खाली नंबर पण होता. हे बघा, या नंबरवर तुम्ही कॉल करून ते मागवू शकता. त्याने ते आम्हाला त्यांनी आपली मेनू दाखवला काय काय त्याच्यामध्ये. सो तेही बघितलं. त्यानंतर आम्ही पुढचा स्टॉल गेला, जो लेडीजसाठीच होता खास. पण छान असे तिकडे आपल्याला लेडीज लोकांसाठी ऑर्नामेंट्स बघायला भेटले. सो असा एक आपल्या स्टॉलचा पूर्ण दृश्य होतं. सो खूप धमाल आली तिकडे आणि गर्दी नव्हती. मेन म्हणजे लहान मुलांसाठी ते खेळण्यासाठी काही प्रोडक्ट्स होते, तेही खूप छान होते. हे बघा, खेळणे होते आपल्याकडे. सो अशा प्रकारे हाच आपला छोटासा ब्लॉग होता. सो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबलं नसेल तर बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो टेक केअर, बाय बाय आणि स्वतःची काळजी घ्या आणि नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलवरती नक्की रहा. सो चला, बाय बाय.